विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पदरी पडलं पवित्र झालं या 5व्या क्रमांकाच्या गद्य घटकाचा अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. हिम्मतराव बावस्कर यांच्या बॅरिस्टरचं कार्ट या पुस्तकामधून हा उतारा घेण्यात आलेला आहे. आजच्या तासिकेत आपण केवळ या घटकाचे वाचन करणार आहोत, तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पुढच्या तासिकेत आपण या गद्य घटकाचे विवेचन आणि विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला लेखक हिम्मतराव बावस्कर यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ. डॉक्टर हिम्मतराव सलुबा बावस्कर, जन्म 1950च्या दशकाच्या प्रारंभी. नेमकी जन्मतारीख या ठिकाणी नोंदवलेली नाही. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील देहेड या गावात गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणीचं नाव धैर्यवान, परंतु जिद्द, चिकाटी व धाडसी गुणांमुळे पुढे हिम्मतराव हे नाव धारण. कठोर परिश्रमातून अशक्य ते शक्य करत वैद्यकीय डॉक्टरचे स्वप्न साकार. आरोग्य सेवेच्या माध्यमातून समर्पित भावनेतून सेवा, प्रामाणिक व कुशल डॉक्टर म्हणून नावलौकिक. पूर्वी विंचवाच्या दंशाने रोग्याला असह्य वेदना व्हायच्या. डॉक्टर बावस्करांनी रोग्याचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यावर रामबाण औषध तयार केले. नंतरच्या काळात नाग, कोब्रा, वाइपर व क्रेट आदी विषारी सापांच्या दंशावर प्रभावी व परिणामकारक औषध शोधले. त्यांचे सध्या मुंबईपासून जवळच असलेल्या महाड शहरात वैद्यकीय सेवा व संशोधन कार्य सुरू आहे. द लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातील इंग्रजी आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. वैद्यकीय विषयावर आधारित अनेक इंग्रजी ग्रंथ, तर मराठी भाषेत बॅरिस्टरचं कार्ट, ज्यामधून आपला हा पाठ घेण्यात आलेला आहे, हे बॅरिस्टरचं कार्ट हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आहे. प्रस्तुत वेचामध्ये म्हणजे उतार्यामध्ये लेखकाने आपल्या कष्टप्रद जीवनाचा पट उलगडताना अशिक्षित कर्तडे आजोबांना शिक्षणाबद्दल असलेले प्रेम, त्यांची निस्वार्थ भावना याबद्दल अत्यंत ओघवत्या शैलीत कृतज्ञता व्यक्त केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी पाठाच्या वाचनाच्या माध्यमातून हा गद्य घटक तुमच्या समोर ठेवतो. आई वडिलांनी माझे नाव हिम्मतराव ठेवले. ह्या नावाबद्दलचे 2-3 किस्से सांगण्यासारखे आहेत. माझ्या लग्नाच्या वेळेस ओढून ताणून तयार केलेले जन्मटिपण आंबेजोगाई येथे वधू पक्षाकडे पाठविले. हिम्मतराव हे गावठी नाव वाचून प्रमोदिनीने वडिलांकडे शंका काढली. तेव्हा हा मुलगा शेतकरी कुटुंबातील आहे, त्याचे आई वडील खेडूत असल्यामुळे हे प्रचलित नाव ठेवण्यात आले आहे, परंतु मुलगा हुशार व संशोधक वृत्तीचा आहे, असे वडिलांनी समजावून सांगितले. माझा धाकटा मुलगा पराग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला. हजेरीच्या वेळेस शिक्षक हिम्मतराव हे नाव घेत नाव उच्चारले की वर्गातील सर्व विद्यार्थी हसत. परागला वाईट वाटत असे व तो नाराज होत असे. हजेरी म्हणजे त्याची एक परीक्षाच होती. तो शरमल्यासारखा होई. त्यानंतर वेळोवेळी वर्गात शिक्षक नाव विचारित तेव्हा तो पराग एच बावस्कर असे सांगत असे व हिम्मतराव नाव घेणे टाळत असे. त्याने एकदा मला व त्याच्या आईला विचारलेच, बाबा असे कसे हो तुमचे नाव? त्यावर मी सांगितले, बरे झाले हिम्मतराव नाव आई वडिलांनी ठेवले, अन्यथा सांडू किंवा दगडू असते तर फारच पंचायत झाली असती. लंडनला जाण्यापूर्वी माझ्या समव्यावसायिकांनी निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉक्टर नितीन कुद्रीमोती MD हे पदवी घेतलेले यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले, डॉक्टर बावस्करांची संशोधनाची हिम्मत ही त्यांच्या आईने 5वीच्या दिवशी पाळण्यात घालताना ओळखली असावी, म्हणूनच त्यांचे नाव योग्यतेप्रमाणे हिम्मतराव असे ठेवले असावे.
अशा या हिम्मतरावाचा जन्म रझाकारांच्या दहशतीच्या काळात आई रखमाबाईच्या कुशीत झाला. गावामध्ये बारीक सारीक गोष्टींवरून खूप वादविवाद होत असे. जोर जोराने भांडणे होत. एखादी व्यक्ती जोराने अंगावर धावून गेल्यास काय रझाकारासारखा वागतोस म्हणून इतर मंडळी त्याला हिणवायची. रझाकाराचा म्हणजे अंदाजे 1948 ते 50 सालचा काळ. हे रझाकार खेड्यात जाऊन बळजबरीने अन्नधान्य व संपत्ती लुटत आणि स्त्रियांवर अत्याचार करीत. आमच्या घरासमोरील 70 ओलांडलेले काशीनाथ जाधव रात्री उन्हाळ्यात रझाकारांबद्दल त्यांचे अनुभव सांगत, रझाकार गावात आला असे समजले तर कोणीही घराबाहेर पडत नसत. त्यांची इतकी भीती वाटायची की पोटुशी असलेल्या स्त्रियाही बाळंतपणाच्या कळा सुरू व्हायच्या असे ते सांगत. त्यांचा एक अतिशय विचित्र अनुभव त्यांनी कथन केला. एक रझाकार कुटुंबासहित गावामध्ये आसरा घेण्यास आला असता कोणीही त्याला घरात घेत नव्हते, कारण त्याच्या अत्याचारी वागणुकीची सर्वांना कल्पना होती. तरी देखील तो हात जोडून गावकऱ्यांना विनवणी करू लागला. त्यावेळेस एका गावकऱ्याने एक अट घातली की जर हा रझाकार त्याच्या स्वतःच्या मुलाला आपल्या समोर कापेल, ही म्हणजे आपल्यावर केलेल्या अत्याचाराची शिक्षा, तर गावात त्याला आसरा द्यायचा. सर्वांनी ते मंजूर केले व सर्वांसमोर खरोखरच चाकू घेऊन तो मुलाच्या अंगावर धावला. इतर मंडळींनी त्याला आवरले. बाया बापड्यांचे म्हणणे पडले, हा जर स्वतःच्या मुलाची पर्वा करत नाही तर आपले काय. त्यामुळे कोणीही आसरा न देता सर्वांनी त्याला गावाबाहेर हाकलून दिले. ज्याप्रमाणे काश्मीर हे अतिरेक्यांच्या अत्याचाराने होरपळून निघत आहे, त्यातलाच हा प्रकार. आई वडील अशिक्षित, जवळपास दवाखाना नसल्यामुळे बाळंतपण घरीच झालेले, त्यामुळे नेमकी जन्मतारीख व वेळ माहीत नाही. आईला वेळ विचारली असता माझी जन्मवेळ पहाटेची, म्हणजे खेड्यातील स्त्रिया भल्या पहाटे 3:30 ते 4 वाजता जात्यावर दळण दळण्यास उठतात असल्यामुळं या कारणामुळं माझी ही वेळ असल्याची ती सांगे. त्यामुळेच ज्योतिषी देखील माझे अचूक भविष्य करू शकत नाही असे वडील नेहमी सांगत. माझा 100% विश्वास कर्तव्यावर असल्यामुळे भविष्य पाहण्याची वेळच आली नाही, हा भाग वेगळा. माझा जन्म औरंगाबाद म्हणजे जालना जिल्ह्यातील 500 वस्तीच्या देहड या पांढऱ्या मातीच्या गडीवर असलेल्या घरी झाला. शिक्षणाचे वारे न लागलेल्या ह्या अशिक्षित कुटुंबात सर्वात होतकरू व मदत करणारी व्यक्ती म्हणजे माझे वडील. आई ही अत्यंत कर्तृत्ववान, हिम्मतवान, जिद्दी व कष्टाळू होती. कारण आईचे वडील तुळशीराम पाटील हे भोकरदन तालुक्यातील धडाडीचे व्यक्तिमत्व होते. ते दगडवाडी या गावचे पोलीस पाटील होते. त्या काळात पाटीलकीला फार महत्व होते व त्यांच्या गावात फार दबदबा होता. तालुक्यास जाण्यास दळणवळणाचे साधन नव्हते, त्यामुळे ते घोड्यावरून जात असत. माझी आई सर्वात मोठी मुलगी, ती सुद्धा स्वतः घोड्यावर बसून वडिलांबरोबर जात असे. आई आम्हाला सांगत असे की तिच्या वडिलांनी तिची हिम्मत व घोड्यावर स्वार होऊन दौडण्याची हौस पाहिल्यावर मुलाच्या जाती जन्मली असती तर भोकरदन तालुक्यावर तिने राज्य केले असते असे ते नेहमी म्हणत. त्या काळी मुलगी ही वतनदार घराणे पाहून द्यायची अशी प्रथा होती. वतनदार म्हणजे ज्याचे घर गढीवर आहे तो वतनदार. गढी म्हणजे खेड्यातील एक प्रकारचा मातीचा गड. ही सर्व पांढरी माती पूर्वीच्या काळात ज्वालामुखीमुळे तयार झालेली असावी व पूर्वजांपासून वतनदारी यांच्याकडे आली असावी. वतनदार व्यक्तीच्या गरिबीचा वा श्रीमंतीचा विचार करायचा नाही. म्हणूनच आई जरी श्रीमंत कुटुंबात जन्माला आली होती तरी देखील तिचा विवाह अतिशय गरिबीत वाढलेले परंतु गढीवरची वतनदारी असलेले श्रीयुत साळूबा बावस्कर यांच्याशी संपन्न झाला. दारिद्र्य संपता संपेना. रात्रंदिवस कष्ट करून देखील कुटुंब सांभाळणे कठीण जात असे. पदोपदी व क्षणोक्षणी आईला गरिबी चाहूल देत होती. त्यामुळे आई वैतागून म्हणायची, माझ्या बापाने फक्त गढीचे पांढरे ढेकूळ बघून
ह्या दरिद्र्याच्या पदरी घातले. माहेरची सर्व श्रीमंती विसरून आईने माझ्या वडिलास पूर्ण साथ दिली. आई वैतागून नेहमी म्हणायची, पदरी पडलं आणि पवित्र झालं. हे तिने खरे ठरवले. माझे आजोबा, माझे वडील लहान असतानाच वारले. त्यामुळे वडिलांचा सांभाळ त्यांचे मामा पाटीलबा करतडे यांनी स्वतः अविवाहित राहून केला. त्यांनी वडिलांना लहानाचे मोठे केले. करतडे आजा म्हणजे आमचे साक्षात गाडगे बाबाच. निस्वार्थ बुद्धीने त्यांनी भाच्याचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. 8 वर्ष सालदारकी करून त्या काळात कमावलेल्या चांदीच्या 80 रुपयांमध्ये 8 एकर जमीन देहड गावामध्ये खरेदी केली व भाच्याच्या, माझ्या वडिलांच्या नावावर नोंद करून दिली. केवढा उदात्त हेतू! हल्ली वडी देखील स्वतःच्या मुलाच्या नावावर संपत्ती करण्यासाठी 10 वेळा विचार करतात. परंतु करतडे आजोबांनी मनामध्ये कुठलेही किलमिश न ठेवता एवढी जमीन भाच्याच्या नावावर केली. करतडे आजोबा रंगाने इतके काळे होते की काळ्या जमिनीवर पडले तर ओळखूही येणार नाहीत, पण मनाने स्वच्छ होते. अंगावर फक्त धोतर, शर्ट कधीही वापरला नाही. हिशोब येत नसल्यामुळे ते रोज मजुरीला जात असताना किती दिवस मजुरी केली हे समजण्यासाठी मजुरीहून आल्यावर कमरेच्या करदोड्याला त्या दिवशीची आठवण म्हणून एक गाठ मारत. 8-15 दिवसांनी किती गाठी आहेत म्हणून माझ्या आईला म्हणजे भाचे सुनेला मोजायला लावत व आईला हिशोब करायला सांगत. ज्याप्रमाणे मुंबईला एखाद्या मालकाकडे अशिक्षित चाकरमणी वर्षानुवर्ष जीवन घालवतो, त्यातलाच हा प्रकार होता. आई वडिलांनी आम्हा भावंडांना बुलढाणा येथे शिक्षणासाठी नेण्याचे ठरविले. बुलढाणा हे जिल्ह्याचे ठिकाण. ते येथे पाय गव्हाणाची 10 बाय 6 फुटाची खोली 6 रुपये भाड्याने घेतली. वडिलांनी करतडे आजोबाला, तुम्ही बुलढाण्याला येऊ नका, देहडला राहा असे सांगितले. शहरात खोली लहान व तुमची व्यवस्था होणार नाही असे बजावले. भाच्यावर आपले नेहमी लक्ष असले पाहिजे ही करतडे आजाच्या मनातली तळमळ राहवली नाही. ते स्वतः बुलढाण्यास आले. त्यांनी जुन्या बुलढाण्यातील श्रीमंत शेतकरी तुकाराम दादा मुठ्ठे यांच्या शेतातील गोठ्यावर त्यांची गुरे सांभाळण्यासाठी मुक्काम ठोकला. दर 8 दिवसांनी आम्हाला ते भेटण्यास येत असत. विशेष म्हणजे रोज रात्री आलेल्या जेवणातील 2 भाकरींपैकी 1 भाकर बाजूला काढून ती उन्हात वाळवून ठेवत असत. अशा 3-4 दिवसांच्या जेवणातील शिल्लक ठेवलेल्या वाळवलेल्या भाकऱ्या आम्हांसाठी आणत. आमची आई ते वाळवलेले भाकरीचे कुटके गुळामध्ये शिजवून देत असे व आम्ही मोठ्या आवडीने खात असू. करतडे आजाचा संसार म्हणजे गोठ्यावर पिण्याच्या पाण्याचे मडके व जेवणासाठी परातीच्या आकाराचे मातीचे भांडे. त्याला परोळ असं म्हणतात. करतडे आजाच्या संसारावरून आठवण झाली मदर तेरेसाची. मदर तेरेसाची संपत्ती म्हणजे एक बादली व साडी एवढीच होती. त्याच्या पुढे आजची माझी स्वतःची संपत्ती, कपडे हे बघता मला लाज वाटते. करतडे आजोबा शेतातून गावात आमच्या भेटीसाठी येत असताना रस्त्यात पडलेले वर्तमानपत्राचे तुकडे जमा करून आणत असत व घरी आल्यानंतर आम्हाला ते वाचायला लावत. आम्हाला वाचायला येते हे पाहून ते बेहद्द खुश व्हायचे. आपण एका निराळ्या जगामध्ये प्रवास केला आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटायचा. त्यांच्या चेहऱ्यावरील पाहिलेली खुशी आजही मी विसरू शकत नाही. अजून तरी अशिक्षित व्यक्तींमध्ये शिक्षणाबद्दल एवढे प्रेम असलेला चेहरा मी पाहिलेला नाही. यावरून शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षण प्रेमाची ओढ मी जाणू शकतो. आई वडील हे माळकरी असल्यामुळे घरामध्ये नेहमी शाकाहारी जेवण असायचे. पण करतडे आजाला मटण आवडत असल्यामुळे आमची आई वडिलांना चोरून 8 ते 15 दिवसातून एकदा तरी मटण करून आजाला द्यायचीच. करतडे आजोबांचे वय जास्त झाल्यामुळे व आजारपणामुळे आई त्यांना देहड येथे घेऊन गेली. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला व त्यावरील नियंत्रण गेले.
जीवनात खूप कष्ट केलेले होते. विहिरीवर, मोटेवर व शेतात नांगर हाकलताना, बैलांना आळवताना जे गाणे म्हणत होते ते गाणे आजारपणात ते मोठमोठ्याने बडबडू लागले. खेड्यातील लोक अशा व्यक्तीला यम लागला असे म्हणतात. त्यांच्या हातापायाला खूप सूज आली होती. मलमूत्रावरील नियंत्रण गेले होते. खेड्यामध्ये पायावरून सूज आल्यास आता ही व्यक्ती लवकर जाणार असे समजतात, कारण ही सूज क्रोनिक हार्ट फेल्युअरमुळे येते. तसेच आजारपणात चेहऱ्यावर अगोदर सूज आल्यास उलटी सूज आली असे म्हणतात व अतिशय घाबरतात, कारण वैद्यकीय दृष्टिकोनातून चेहऱ्यावर सूज येणे म्हणजे मूत्रपिंड निकामी होणे. असा रुग्ण लवकर दगावतो. कर्तडे आजाला पायाला सूज आली व 1.5 महिन्यांनी काहीही औषधोपचार न मिळता ते दगावले. शिक्षण रूपी अमृत पाजण्यासाठी व नंतर डॉक्टर होण्यासाठी ज्या कर्तडे आजाने जीवनाचे योगदान दिले, त्यांनी आयुष्यभर व शेवटच्या आजारपणात काही औषधोपचार न करता जीवन संपवले. हे कर्तडे आजोबा वारल्यानंतर अजूनही मला आठवते. जेवढ्या जोराने मी रडलो व मला दुःख झाले, तेवढे दुःख आई वडील वारल्यानंतरही झाले नाही. लहानपणापासून त्यांच्या अंगा कांद्यावर खेळल्यामुळे आई वडिलांपेक्षाही त्यांची जवळीक जास्त होती. विद्यार्थी मित्रांनो, पदरी पडलं आणि पवित्र झालं या गद्य उतार्याचे वाचन आपण केलेले आहे. उद्याच्या तासिकेमध्ये या पाठातून हिम्मतराव बावस्कर यांना नेमकं काय सांगायचं आहे? आपल्या आई वडिलांबद्दल, कर्तडे आजोबांबद्दल, त्यांच्या शिक्षणाच्या ओढीबद्दल, त्यांच्या प्रती लेखकाला वाटत असलेल्या आत्मीयतेबद्दल, या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या तासिकेमध्ये समजून घेऊ. धन्यवाद.